घ्यायची होती आणि त्याची अशी इच्छा होती की नाताळच्या दिवशीच क्रिसमसला गाडी घरी आली पाहिजे नाही का. आणि मग तो पैशाची जमा जो करीत होता पण त्याला आधी लवकर पैसे मिळालेच नाही का. तर मी पण प्रार्थनेत होते पण मी देवाला म्हटलं देवा जर तुझी इच्छा असेल तरच त्याला गाडी दे नाही का. आणि मग 20 तारखेपर्यंत पण त्याच्याकडे पैसे नव्हते. मग 20 तारखेच्या नंतर त्याच्या मित्राने त्याला स्वतःहून फोन केला. तो म्हणला अरे नाही का तुला गाडी घ्यायची तर तू आता माझ्याकडे घेऊन जा आणि मग नंतर तुझ्याकडे आलं होती. आणि मग तिथं देवाने कार्य केलं देवाने त्यांना आताच्या दिवशी सुंदर अशी गाडी दिली म्हणून देवाचे आभार मानते. आणि त्यानंतर माझी दुसरी अशी साक्ष आहे की माझा मोठा भाऊ आहे ना म्हणजे आधी कामाला जायचा परंतु आम्ही गावात राहायला आल्यानंतर त्याचं काम अचानक असं बंद झालं नाही का. तो कधी जायचा तर कधी नव्हता जात. मग नाही का मम्मीच्या लक्षात आली होती तर मम्मीने पास्टरने करा आणि पास्टरने प्रार्थना केली. खरंच देवाने त्याचं मन बदललं आणि त्याला सुद्धा असं काम दिलं म्हणून देवाचे आभार मानते. आणि मागच्या वर्षी 1 जानेवारीला पास्टरने माझ्याविषयी भविष्यवाणी केली होती की तू तुझ्या घरामध्ये अद्भुत गोष्टी बघशील नवीन नवीन चमत्कार तुला दिसतील. आणि खरंच ती भविष्यवाणी पूर्ण झाली. मी ते स्वतः अनुभवते की खरंच देवाने माझं जीवन पूर्ण बदललं आणि माझ्या कुटुंबामध्ये मला भरपूर नवीन गोष्टी दाखवल्या. देवाचे आभार मानते.